श्री स्वामी समर्थ. संतान प्राप्तीसाठी व पुत्रप्राप्तीसाठी हा व्हिडिओ आहे. यामध्ये तुम्हाला उपाय सांगणार आहे. आता महाशिवरात्र येत आहे. ज्या जोडप्यांना संतान व पुत्रप्राप्तीसाठी खूप हॉस्पिटल डॉक्टराकडे दाखवलं, त्यानंतर देव कुलदैव त्यांची पूजा देखील करून संतान प्राप्ती झाली नाही. हा व्हिडिओ नुसता व्हिडिओ नाही, हा उपाय केल्याने तुम्हाला दुसरा कुठलाही उपाय करायची गरज राहणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यांना शिवलेला अमृत ग्रंथाचे 7 दिवस पारायण करायचे आहे. पारायणाला सुरुवात 9 फेब्रुवारी पासून करायची आहे. सोमवार येत आहे. हे पारायण 7वा दिवस याचा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला पाहिजे. तर पारायण कसे करायचे संपूर्ण माहिती आणि नियम हे तुम्हाला सांगणार आहे. पती व पत्नीला दोघांनाही पारायण करायचे आहे. त्यांना पारायणाला बसायचं आहे. शिव मंदिरामध्ये पारायण करत असाल तर फारच उत्तम होणार. जर शिव मंदिरमध्ये शक्य नसेल तर तिथे बेलाचं झाड किंवा औदुंबराचं झाड, त्या झाडाखाली देखील तुम्ही पारायण करू शकता. रविवारी 8 फेब्रुवारीला आपल्याला गंगाचं जल, त्यानंतर शिवलेला अमृत ग्रंथ आपल्याला 14 नाही तर 15 अध्यायाचा ग्रंथ असतो. हा संपूर्ण ग्रंथ घ्यायचा आहे. धूप, त्यानंतर गाईचं तूप, गावरान गाईचं तूप. 7 दिवस उपवास केला जातो. उपवासाला तिखट पदार्थ खायचा नाही. सोमवारी 9 फेब्रुवारीला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे. पती व पत्नीला स्नानाच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगेचं पाणी टाकायचं आहे. स्नान झाल्याच्या नंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे. त्यानंतर दोघांनी हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करायचा आहे. मी 7 दिवस कुठलाही अपशब्द बोलणार नाही. देवाचं नाव दिवसभर घेणार. पारायणाला सकाळी बसायची वेळ आहे तीच ठेवायची आहे. वेळ बदलायची नाही. तुमची जी इच्छा आहे ती बोलून पारायणाला सुरुवात करायची आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत रोजचे 2 अध्याय वाचायचे आहे. रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून महादेवाची पूजा करायची आहे. पूजेमध्ये बेल, फळ, दूध, दही, तूप, दीप, चंदन असा वापर करायचा आहे. देवाला महाशिवरात्रीच्या दिवशी जलाने अभिषेक घालून, त्यानंतर मध, दही, तुपाने, चंदनाने असा अभिषेक घालायचा आहे. सहा दिवस 2 अध्याय
वाचल्याच्या नंतर आरती घ्यायची आहे शंकराची. अभिषेक झाल्याच्या नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. महाशिवरात्र झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी सोमवार येतो. सोमवारी तुम्हाला गूळ, शुद्ध गावरान गाईचं तूप आणि चपाती याचा मलिदा करायचा आहे. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी 5 चपात्याचा प्रसाद करून सनी महादेवाला थोडा व्हायचा आहे. त्यानंतर तुम्ही देखील थोडा खायचा आहे आणि सर्वांना थोडा थोडा वाटायचा आहे. जे काही तुमचा नवस असेल ते तुम्ही बोलू शकता. असं केल्यानं तुम्हाला फक्त 2च महिन्याच्या आतमध्ये संतान प्राप्तीचा योग जुळून येणार